गमपनी पसानी रे सा गमपनी पसानी रे सा गणी सनी पनी सनी पम रे आज या ठिकाणी मौजे तळवली सावंतवाडी बाकर स्टॉप या ठिकाणी आज दरवर्षीप्रमाणे शिमगा आणि आपली ग्रामदेवता सुकाईदेवी मातेचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पालखी या ठिकाणी आहे. मुंबईतून सुद्धा खूप सारे चाकरमाने आलेले आहेत. अतिशय आनंदाचा या ठिकाणी हा क्षण आहे. त्याचप्रमाणे आज सर्वांना एका गोष्टीची कमी ही जाणवत असेलच आणि ती काय साधी व्यक्ती नव्हती. आपल्या बाकर स्टॉपचे सन्माननीय श्री कैलासवासी महेशजी बाकर शेठ त्यांच्याबद्दल खरं म्हणजे सांगू तेवढं कमी आहे. या कार्यक्रमासाठी योगदान आज ते जर असते तर नुसती धावा वेगळी होती. आपल्याला कार्यक्रम बाहेरून दिसताना दिसतो, परंतु त्याची विधिवत जी सुरुवात असते सकाळपासून वगैरे जे काय असेल ते त्याची महिनाभर अगोदर तयारी, ती धावपळ, ते ज्या पद्धतीने करायचे आज ती कमी आज या वाडीला खरोखर जाणवत असेल आणि ही कमी कधीही भरून निघणार नाही. फार वाईट वाटतं अशी व्यक्ती ज्यावेळेस निघून जाते, कारण हौशी आणि आवड असणारे, इच्छा असणारे खूप जण असतात, पण आवड असणारी लोक फार कमी असतात समाजात. त्यापैकी ते एक होते. त्याचप्रमाणे त्यांचे या ठिकाणी बंधू बसलेले आहेत, ते सुद्धा आज भजन या ठिकाणी ऐकतायत शांतपणे. आज त्यांना काय आठवण येत असेल तर त्यांचं त्यांना माहिती. सर्वांनाच, मुलांना सुद्धा आज जे काय आठवण येत असेल, कोणीही आजारी असो काही असो, आपली गाडी काढून तयार काय आणि ओळख पण भरपूर. पूर्ण जिल्ह्यात सरकारी ऑफिस असू दे सगळीकडे ओळख. ती काय कमी आहे की खरोखर तुम्ही आज अनुभवत असाल. खरोखर या ठिकाणी आज या भजनाच्या माध्यमातून त्यांची आठवण असते, कारण आज ते बाजूला बसलेच असते 100%. बिचारे मला मागच्या वर्षी बोललेले की कौशल तुला पुढच्या वर्षी साऊंड सिस्टीम चांगला देतो आम्ही, बोललेले मला. आता खांद्यावर हात टाकले बोलले. त्यांना पण आनंद होता, अभिमान होता, कुठेतरी आपला नवीन मुलगा तयार होतोय, कलाकार तयार होतात. आणि 100% सपोर्ट, 100%. इथं पाठीपुढे काय नाही, एकदा ठरवलं की ठरवलं. आणि अशी व्यक्ती ही त्यानेच पाठवलेली असते. ते पुन्हा किती प्रयत्न केला तरी ते होणे शक्य नाही, असं आहे. त्याबद्दल खरंच या ठिकाणी या भजनाच्या माध्यमातून मी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे असो, जो प्रसंग या वाडीवर आला त्यांच्यावर आला, ही व्यक्ती निघून गेली, परंतु कुठेही न खचता आज या तरुण मंडळी या वाडीमध्ये खूप आहे. त्यांनी सुद्धा आतोनात प्रयत्न करून अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावी, थांबू नये. पण आदर्श त्यांचा घेऊन आपण पुढे जाऊया हीच त्या सुकाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सुरुवात करतो रूपाच्या. धन्यवाद. सुख झाले ओ साधू, सुख झाले